आरक्षणाच्या राजकारणाला पुन्हा पेटवणारा मोठा निर्णय. मुस्लिम समाजाच्या 5% आरक्षणावर अखेर महायुती सरकारची कात्री आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादळाची चाहूल लागली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात मुस्लिम समाजाला सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास SCBC प्रवर्गात समाविष्ट करत 5% आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2014च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला 16% तर मुस्लिम समाजाला 5% आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं. तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांनी मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला. त्यानुसार शासकीय नोकऱ्या व शैक्षणिक प्रवेशात आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मात्र 9 जुलै 2014चा अध्यादेश डिसेंबरपर्यंत कायद्यात रूपांतरित न झाल्याने तो रद्द ठरलाय. उच्च न्यायालयानेही काही तरतुदींना स्थगिती दिली होती, तरीही जात प्रमाणपत्र वितरण सुरूच होतं. अखेर तब्बल 12 वर्षांनंतर महायुती सरकारने हे 5% आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला असून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याचे तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची चिन्ह दिसत आहेत. आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार हे मात्र निश्चित. या प्रकरणावर तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज डॉट्स.